तुळजा काय झालं? कसलं विचारतेस? बोल काहीतरी. नाही, काय नाही. काही बोलण्यासारखं नाही. जे काही सांगायचं ते तुला पटणार नाही म्हणून न बोललेलंच बरं. तू माझ्यावर नाराज आहेस का? डॅडी काय बोलले त्याचा राग आला का तुला? नाही, मला माझाच राग आलाय. सोड ना सूर्य, मला प्लीज आता काही विचारू नकोस. मी काही बोलण्याच्या काही सांगण्याच्या मनस्थितीत नाही आता. बरं ठीक आहे, राहू दे, नको बोल. मी मी लक्ष देऊन खेळत होते, पण गाणं बंद झालं तेव्हा मी खुर्ची जवळ नव्हते. यात माझी काहीच चूक नाही. मी पूर्ण प्रयत्न केला होता जिंकण्याचा, पण पण नाही. हो ग माझं ससूल ते हो हो हो. किती किती घाबरतं नवऱ्याला. मी तुला काय विचारलं? मी तुला विचारलं का तू कशी हारलीस ते? हा मग माझं किती प्रेम आहे राव तुझ्यावर. या असल्या फालतू कारणांवरनं मी तुझ्यावर रागवल का? रागवल का? आणि तुला कोण म्हणलं तू हारली म्हणून? अगं तू खरी जिंकली माहितीये का? जी बाई नवऱ्याला जिंकवती ना ती खरी विनर असती. कसली स्पर्धा होती? संगीत खुर्ची. एक नंबर तोकराट स्पर्धा. खरी स्पर्धा तर आपल्या संसाराची होती. त्यात तू जिंकली बघ. मला वाचवलं. नुसतं वाचवलंच नाही, जेलमध्ये जाण्यापासून वाचवलं ग. अजून काय पाहिजे एखाद्या नवऱ्याला? हा काय पाहिजे सांगी? काय पाहिजे? ते पेनड्राईव्ह पाहिजे. पेनड्राईव्ह. लय बेकार जीव अडकला होता याच्यात माझा. मस्त एक नंबर काम केलेलं आहे बघ तू. आलं तर याची विल्हेवाट लावून. घाबरली, परत घाबरली. अय बायको, अगं नको ना अशी घाबरू. डार्लिंगच ना तू माझी. आज तुला काही बी नाही करणार. ऐक, अरे आज फक्त तू आराम करायचा, शांत झोपायचं. हा झोपते ना? काय करायचं? आराम. झोप ग माझ्या आई. अंगास शांत झोप. गुड नाईट. हो ग ते ससूल. हा अगं झोपली का नाही ते बघायला आलो ग मी. परत घाबरलीस ना? ऐक ना, सांगितले ना मी नाही काय करणार म्हणून. शांत झोप. हा गुड नाईट. वहिनी, अगं तू कशाला केलं चहा? मीच बनवलं असतं की. कशाला? तू कशाला बनवणार? मला तर बाबा वहिनीच्याच हातचा चहा आवडतो. बहिणीचा मूड अजून चांगला झालेला दिसत नाहीये. मला पण असंच वाटतंय. मला काय वाटतं, तिला ना त्या हुरडा पार्टीला जायचं नाही. आपण काहीतरी करूया ना. वहिनी, मी काय म्हणते, आज ते हुरडा पार्टीला वगैरे जायचं राहू दे. परत भागूची शाळा आणि माझा क्लास बुडायचा. राहू दे, त्यापेक्षा नको जाऊया. हा, आणि मला पण घरातली लई काम आहेत ना, ती कोण करणार? नको जायला आपण. हा,
भागू तुला जायचंय का पार्टीला? नाही, मला तर लय अभ्यास आहे ना. हा ना, राहू दे मग. तुळजा, वहिनी, आपल्या दादाचं किती प्रेम आहे ना वहिनीवर. तिचा मूड चांगला नाहीये तरी बी किती काळजी घेतोय तिची. दादा आता एक काम कर, ती आजची हुरडा पार्टीने कॅन्सल करून टाक. हा पण असं कस? चला तुम्ही सगळे आवरून घ्या, आपल्याला हुरडा पार्टीला जायचं आहे ना. अगं पण तुळजा, पण तुझा मूड. कधी कधी आपल्या माणसांसाठी आपला मूड बाजूला ठेवावा लागतो. जशी तुम्ही माझ्यासाठी हुरडा पार्टीला जायची इच्छा बाजूला ठेवत होता. पण कोणीच मन मारू नका, आपण हुरडा पार्टीला जाऊया. अगं तुम्ही आवरून घ्या. आपल्याला मन मारायचं नाही म्हणते, पण वहिनीच तिचं मन मारते. दादा आता जर वहिनीचा मूड चांगला झाला नाही तर आपण हुरडा पार्टी एन्जॉय कशी करणार? का नाही चांगला होणार? तिचा मूड होणार चांगला. तिची उद्दाशी घालवून चेहऱ्यावर हसू फुलवायची जबाबदारी माझी आता. तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जा आवराल घे. हा मग चालेल. या 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 दाजी, आमच्या शेतात तुमचं स्वागत आहे सगळ्यांचं. हा? डॅडी दिसणार. डॅडी कशाला पाहिजे? म्हणजे त्यांना 1760 कामं असतात अहो. हा मुंबईला गेले ते मंत्रालयात एका कामासाठी, आणि आम्ही आहे की, आम्ही करू की तुमचा पाहुणचार. शेवटी किती केलं तरी तुम्ही आमचे दाजी प्लस मेवणे. हा, ही जेवढी जमीन बघताय का तुमच्या बहिणीची, जिथवर नजर जाईल तिथवर सगळी जमीन आपली. पावर आहे तर पावर आहे ना दाजी, बरोबर आहे का नाही? वय चला आपण तिकडे जाऊ. हा चल, दादा होता मी. सूर्या, ही नजर जाईल तिकडे पसरलेली सगळी शेती तुझी आहे. पण माझ्याकडे त्याचे पुरावे नसल्याने मला तुला हे सांगता येत नाही. माझे हात बांधले गेले आणि तूही डॅडींच्या भक्तीची डोळ्यावर पट्टी बांधली आहे. ओय तुळजा, बघून घ्या सगळं साम्राज्य काय आहे. हे सगळं आता माझं आहे. ओ दाजी, अहो काय बघत बसलाय तुम्ही? चला की, चला चला, या या या. तेजू, हा वहिनी. छान दिसतेस. तेजू, एक विचारू, काल त्या पेनड्राईव्ह मधलं फुटेज कुठे गेलं? तुला याबद्दल काय माहित आहे? ठीक आहे, सोड, जाऊ दे. तुला अजून निरर्थक प्रश्न नाही विचारणार मी. पण एक गोष्ट सांगते, आपण नालायक माणसाला पाठीशी घालून त्यांच्या नालायकपणाला आणखीन खतपाणी घालत असतो. त्याचं नुकसानच करत असतो, मदत नसतो करत. हा तू हे घे, कांदा चिरून दे. हा धनु दीदी, हा हा करते करते. काय करते? ती वहिनी, अक्का, या की पटकन. पटकन या.
हो आलो. ज्याची माझ्या बाजूला उभं राहायची लायकी ना त्याची तूट बस करायला लागते. मग दाजी कसं झालं नियोजन? एकदम मस्त केलंय तुम्ही. बरं काय काम असलं तर सांगा, मी करतो बरं. हो जावई झालाय तुम्ही या घरचे. घरगडी असल्यासारखं काय बोलताय? आहेत की एवढी माणसं आहेत की काम करायला. नाही पण भागू तू पण नीट शिकून घ्या. हो मग धनुदीदीचं लग्न झालं ना ही सगळी कामं तुलाच करायला लागणार आहेत. राजू माझ्या लग्नाचा विषय परत काढलास ना तर ती बघ बहिणीच्या ताटातली सगळी वांगी खाऊन टाकेन मी. शांत हो जर. अक्का तू खाते का संपतात कसे? खाऊ दे गं तिला. तुळजाप किती भाजले तुला जर बघ. बघू दे. कुठं लक्ष असतं का तुळजा तुझं? बघून करत जाणं व्यवस्थित. बाई केवढं भाजलंय ना वहिनीला. हो ना मला तर वाटतंय ना आपल्याला तिथे दवाखान्यात ऍडमिटच करावं लागेल. हा दादा ॲम्ब्युलन्स बोलवायची का? वहिनी ऐक की माझं ना महत्वाचं काम होतं दादाकडे. तू बोलून आणतेस का त्याला? हो आणते. ए बायको चल की. चल की कुठं? शेतात जाऊन ये. शेतात जाऊन जरा प्रेम करू. काय आहे, शेतातल्या प्रेम करायची मजाच वेगळी असते. तुला अनुभव नसेल ना? सॉरी सॉरी सॉरी. मी पण काय प्रश्न विचारतोय. चल ना तुला देतो ना अनुभव. नाही नको, इथे खूप काम आहेत. कधीतरी नवऱ्याच्या पण कामात मदत करायची असते माहितीये ना. शिकवलंच नाही का कुणी? मी काय म्हणतोय, शेतातला ऊस दाखवून आणतो की. चल ना चल. नाही नको. आहे चल. मावशी मावशी ते आईला लय माज आलाय. आईला सगळा मूड खराब करून टाकला. आता मूड चांगला करायला कोणतरी बघितलं पाहिजे. दिवसात येतील 100 पण आज इजा 101 नंबर. सूर्या, सूर्या कुठे आहेस तू?
कुठे गेला हा? सूर्या सूर्य तिथे तिथे बुजगावणार आहे सूर्य. कुठे बुजगवणं? काहीच नाही इथं. सूर्य तिथे कुठं आहे? तिथे तिथे भित्री बागूबाई लहानपणी पण अशीच घाबरायची. माझी बायको अजून मोठी झालीच नाही वाटत की कुठे घाबरते. मी कुठे घाबरले? आत्ता कोण घाबरलं मग? नाही मी मी नाही घाबरले. मग नाही मी स्ट्रॉंग. स्ट्रॉंग आहे. तू स्ट्रॉंग आहेस? स्ट्रॉंग आहे तू. Bye.